प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे पुणे गोरखपूर हडपसर दैनिक उन्हाळी विशेष 124 गाड्या सोडण्यात येणार आहेत। पुणे स्थानकावरून 15 मे ते 15 जुलैपर्यंत रोज सकाळी 6:50 विशेष गाडी सुटणार आहे। गोरखपूर इथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी 4 वाजता ही पोहोचणार आहे। नांदेड विभागाअंतर्गत येणाऱ्या पोटूर ते दौलताबाद या दरम्यान तांत्रिक कामासाठी ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार आहे। या अभियांत्रिकी कामाचा फटका छत्रपती संभाजीनगरहून मनमाडच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांना बसणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांना 26 एप्रिलपासून उन्हाळी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत। विद्यापीठ आणि धाराशिव या उपपरिसरामधील पदव्युत्तर विभागांना येत्या 2 मे पासून उन्हाळी सुट्ट्या असणार आहेत। पुणे जिल्ह्यामधील प्रस्तावित पुरंदर विमानतळाच्या आवश्यक भूसंपादनासाठी लागणाऱ्या 6,000 कोटींच्या कर्जाला राज्य सरकारनं हमी दिली आहे। ही हमी आजपासून 12 महिन्यांची आहे। कर्जाच्या हमीमुळे पुरंदर विमानतळाच्या कामाला चालना मिळणार आहे। गेल्या डिसेंबर महिन्यापासून प्रवासी सेवेमध्ये दाखल झालेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उन्हाळी सुट्ट्यांच्या काळामध्ये प्रवासी संख्येमध्ये वाढ झाली आहे। सध्या दैनंदिन प्रवासी संख्या 18,000पर्यंत पोहोचली आहे। या वर्षाच्या अखेरीस ही संख्या प्रतिदिन 50,000 प्रवासी इतकी होणार आहे असा अंदाज वर्तवला जातोय। केवायसी नसल्यास शिक्षकांना मे महिन्यामध्ये वेतन मिळणार नाही, कारण शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना केवायसी बंधनकारक केलेली आहे असे आदेश शिक्षण विभागाने दिले। मात्र शिक्षण विभागाने केवायसी करण्यासाठी जूनपर्यंत मुदतवाढ दिल्यामुळे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे। मंत्री आदिती तटकरे यांनी रायगड हत्याकांड प्रकरणामधील पल्लवी मोरे हिच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेऊन तिच्या कुटुंबियांसोबत चर्चा केली। पोलीस अधिकाऱ्यांकडून तपासासंदर्भात माहिती घेऊन लवकरात लवकर छडा लावण्याच्या सूचना सुद्धा दिल्या आहेत। हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाईल असं आश्वासन सुद्धा त्यांनी दिले। सातारामधील सदर बाजार इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रीय स्मारकासंदर्भातील प्रलंबित असलेला वाद अखेर मिटण्याच्या मार्गावर आहे। याचिका करणारे आमने कुटुंब आणि प्रशासन यांच्यामध्ये मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी यशस्वी मध्यस्थी केली आहे। त्यामुळे कुटुंबियांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिला आहे। जळगाव महापालिकेमध्ये मतदार याद्या शुद्धीकरण कार्यक्रमासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांसह निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बैठक घेतली आहे। या बैठकीला महापौर उपमहापौर यांच्यासहित नगरसेवक महापालिका अधिकाऱ्यांची उपस्थिती होती। बैठकीमध्ये उपस्थित नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मतदार याद्यांचं काम करणाऱ्या BLO संदर्भात तक्रार केली आहे। भंडारा जिल्ह्यामधील वरठी गावाला नगरपंचायतीचा दर्जा देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे। वाढती लोकसंख्या, औद्योगिक विकास आणि नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीचा मर्यादित कारभार अपुरा पडत असल्याच्या भावना नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत। मुंबईतल्या जुहूमधील नानावटीच्या मालकीचा आलिशान हेरिटेज लीला बंगला तब्बल 221 कोटींना विकला गेलाय। मुंबईतील मौल्यवान वास्तू म्हणून ओळखला जाणारा 6 BHK प्रशस्त बंगला नूतनदास रियाल्टीनं आता खरेदी केलेला आहे। 75 वर्षांपूर्वी बांधलेला हा बंगला हेरिटेज वास्तुकलेचं उत्तम उदाहरण आहे। बांधकाम पाडण्यासाठी 24 तासांची नोटीस देणं ही गंभीर बाब आहे। महापालिकेनं कारवाई करताना समोरच्याला बाजू मांडण्याची पुरेशी संधी द्यायला हवी। ही प्रक्रिया केवळ तोंडी नसावी तर अर्थपूर्ण असावी असं उच्च न्यायालयानं प्रशासनाला बजावलंय। छत्रपती संभाजीनगर महापालिकेवर तब्बल 1,200 कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर आहे। थकीत देण्यासाठी निवृत्त कर्मचारी आणि त्याचबरोबर कंत्राटदार मनपाचे उंबरठे झिजवत आहेत। असं असताना महापालिकेमधील 4 वरिष्ठ अधिकारी अभ्यास दौऱ्यावर जाणार आहेत। बेळगाव शहरामधील गोलाणी मार्केट, फुले मार्केटसह नवी पेठ परिसरामध्ये तब्बल 10 ते 12 तासांपासून वीज बंद आहे। वीज खंडित झाल्यामुळे दुकानदारांसह नागरिक हैराण झालेत। काही दुकानांमध्ये मोबाईलचा टॉर्च लावून काम सुरू आहे। वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला। गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये हवामानात मोठे बदल होत आहेत। पुणेकरांना दुहेरी वातावरणाचा सामना करावा लागतोय। शहराचा पारा 40 अंश सेल्सिअसवर पोहोचल्यामुळे उकाड्यामध्ये वाढ झालेली आहे। आज शहरामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली गेली, त्यामुळे शहराला येलो अलर्ट दिलेला आहे।
कराड तालुक्यामध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावल्यामुळे महामार्गावर पाणी साचून वाहतुकीचा खोळंबा झाला। यावेळी वाहतूक पोलीस कर्मचारी यांची भर पावसातही कर्तव्य बजावत असताना वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू होते। त्यांनी दाखवलेली कर्तव्य दक्षता सर्वांचंच लक्ष वेधून घेत होती। राज्यामधील 3000 धरणांमध्ये 43% इतका पाणीसाठा आहे, तर सर्वात कमी पाणीसाठा कोकण विभागात 61 टीएमसी इतका आहे। कोकणातील धरणांमध्ये 61% पाणीसाठा आहे, त्यामुळे टंचाईचा मुकाबला करण्यासाठी प्रशासनानं उपाययोजना केलेल्या आहेत। पुणे शहरावर पाणी कपातीची टांगती तलवार असताना पुणेकरांनी अघोषित पाणी कपात, त्याचबरोबर गुरुवारी शहराचा पाणीपुरवठा बंद होता, पण शुक्रवारी हा पाणी पुरवठा सुरळीत होणं गरजेचं असताना दुरुस्तीचं काम मात्र वेळेत न संपल्यामुळे पुणेकरांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला। आंबा पिकांचं नुकसान झाल्यास 72 तासांच्या आत विमा कंपनीकडे किंवा कृषी विभागाकडे तक्रार नोंदवणं बंधनकारक आहे। विमाधारक शेतकऱ्यांनी त्वरित टोल फ्री क्रमांक 14447 या क्रमांकावर संपर्क साधून स्थानिक कृषी विभागाकडे तक्रार करणं आवश्यक आहे। नवी मुंबई एपीएमसी आवारामध्ये विक्रीला येणाऱ्या कर्नाटक, केरळ तसंच अन्य प्रांतांमधील आंब्यांवर त्यांच्या मूळ राज्याचं स्पष्टपणे लेबल लावणं बंधनकारक आहे। कोकणामधील हापूसच्या नावाखाली परराज्यामधील आंब्यांची विक्री होत असल्याच्या तक्रारीनंतर आता हा निर्णय घेतलेला आहे। घाऊक व्यापाऱ्यांना या संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत। बटर चिकनचा जगातील 100 चिकन पदार्थांच्या यादीमध्ये 6व्या स्थानावर तो समावेश करण्यात आलेला आहे। ग्लोबल फूड गाईड टेस्ट एटलिस्टनं एप्रिल 2026 मध्ये प्रकाशित केलेल्या यादीमध्ये बटर चिकनने हे स्थान मिळवलंय। पायखळ्यामधील राणीच्या बागेतील पर्यटकांची दिवसभराची संख्या 5 ते 10 हजाराहून थेट 30 हजारांपर्यंत गेली, त्यामुळे उद्यानाच्या मासिक उत्पन्नामध्ये सुद्धा मोठी वाढ झाली आहे। पेंग्विनमुळे उद्यानाला सुगीचे दिवस आले। भंडाऱ्याच्या लाखनी तालुक्यातील पिंपळगाव सडकमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागलेली होती। घरासह रेशन दुकानाच्या खोलीला आणि जनावरांच्या गोठ्याला सुद्धा आग लागली। या आगीमुळे 1 लाख रुपयांचं नुकसान झालंय। हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा गावात जटाशंकर मंदिरामध्ये चोरी झाली। अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या मागच्या बाजूला प्रवेश केला आणि चोरट्यांनी दानपेटीचं कुलूप तोडून रोख रक्कम आणि भाविकांनी अर्पण केलेल्या चांदीच्या वस्तू चोरून नेल्या। या प्रकरणात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झालाय। हिंगोलीच्या लिंबाळ तांडा परिसरामध्ये भर रस्त्यामध्ये गाडीवर दगडफेक झाली आणि गाडीची तोडफोड सुद्धा करण्यात आली। यावेळी लोखंडी रॉडसह दगडांनी गाडीवर हल्ला केला गेला, दोघांना मारहाण झाली। या प्रकरणात सेनगाव पोलिसांमध्ये 12 जणांवर गुन्हा दाखल झालाय। नवी मुंबईमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकानं मोठी कारवाई करत बेकायदेशीर मद्य वाहतूक उघडकीला आली आहे। ट्रकमध्ये आंब्यांच्या क्रेट्स खाली आणि सिमेंटच्या गोण्या आड लपवून मद्य वाहतूक सुरू होती। या कारवाईमध्ये 84 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे।